धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळेच माधव जाधव यांना मारहाण झाल्याचं राजेसाहेब देशमुख म्हणतात। धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार झाले असा आरोपही राजेसाहेब देशमुख यांनी केलाय। तर धनंजय मुंडे आणि कराडच्या जीवावर कैलास फड हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडतो असं राजेसाहेब देशमुख यांचं म्हणणं आहे। माधव जाधव मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राजेसाहेब देशमुखांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके। पाहूया। काय झालं होतं नेमकं असं की पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की तक्रार दिली गेली नाही, तर मग जर गुन्हा दाखल करायचा होता किंवा समोर आरोपी कोण आहेत हे माहीत असताना सुद्धा आपल्याकडनं पण तक्रार देणं टाळण्यात आलं। तक्रार देणं टाळलं नाही, माधव जाधवने लगेच ऑनलाईन तक्रार केली। तक्रार केल्यानंतर ऑनलाईन कसं असतं, एक तर पोलिसांनी तक्रार द्यायला पाहिजे होती, तिथे त्यांनी पोलिसांनी केलंच नाही। पण माधव जाधवने सुद्धा तात्काळ ऑनलाईन तक्रार दिली ना, ऑनलाईन आता ऑनलाईन तक्रार निघालेलीच आहे, त्याच्यात त्याने दिली। पुन्हा त्याच्यानंतर पोलिसांनी त्याचा जवाबही घेतला नाही, त्याचा उल्लेख बी केला नाही। जसं आम्ही सांगितलं मयत 1,500 मतं मयत झाले, ह्याचं आम्ही नुसतं कागद देतो कुणाला बी, तर त्याचं काहीच उत्तर येत नाही। प्रशासनामधून कुठलं आतापर्यंत कमीत कमी 10-5 केसेस केल्या, त्याचं कुठल्याही कायद्याचा म्हणजे त्याचं उत्तरही येत नाही। आम्ही काय दिलं याची नोंदच जर होत नसेल तर त्याचा म्हणजे तसंच ही प्रकार घडला। कशामुळे 82 दिवस का लागले पण गुन्हा दाखल? ह्यांची एकाधिकारशाही, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी जे परडीला एकाधिकारशाही केली की तो जो काही कायदा असायचा, ज्यानं मारहाण कुणाची झाली तरी धनंजय मुंडे साहेबाच्या बंगल्यावरूनच वाल्मिकांनाचा फोन जाईल, 307 लावा, 302 लावा, हे 300 किती लावा, 300 काय लावायचं लावा, ही सगळे कलम वगैरे वगैरे वाल्मिक अण्णांना म्हणल्यानंतर या फार फाटायचा ना। मग त्या सगळे मर्जीतले PSI, मर्जीतले पोलीस, मर्जीतला DYSP, ॲडिशनल SP, हे सगळे मर्जीतले लोक होते ना। ही त्यांनी त्यांच्या मर्जीतलेच लोक आणल्यामुळे त्याच्यामुळे हा विलंब झालेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।